नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत। माननीय श्री सुनील पुदारी सर, माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांचे आज भोर उपविभागाच्या वार्षिक तपासणीच्या अनुषंगाने नागरिकांच्या भेटीचा कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे। यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार मानून सर्वांचे स्वागत करतो। आदरणीय SP सर, आदरणीय ॲडिशनल SP सर यांचेही स्वागत करतो। मी सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाच्या अनुषंगाने आमच्या राजगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गवळी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सर, धन्यवाद। मंचकावर उपस्थित आदरणीय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुदारी सर, तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय देशमुख सर, बारामती विभागाचे आमचे ॲडिशनल SP सर आणि ज्यांच्या कार्यक्षेत्राचे म्हणजे भोर उपविभागाचे वार्षिक तपासणीसाठी IGP सर आलेले आहेत, ते आमचे SDPO बर्डे सर। आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे वार्षिक तपासणीसाठी महोदयांचं आगमन झालेलं आहे। दिवसभराच्या ह्या व्यस्त कार्यक्रमामध्ये आम्ही सरांना विनंती केली की सर, आमच्या हद्दीतील नागरिकांशी आपण सुसंवाद करण्यासाठी आपण थोडा वेळ आपल्या या व्यस्त कार्यक्रमातून काढावा। तर सरांनी मान्यता दिली आणि आज आपण सर्वजणांना आमंत्रित करून आम्ही इथे बोलवलेलं आहे। सरांच्या म्हणजे आता बोर्डवर आपण वाचता आहात की इथे राष्ट्रपती पदक प्रदान झाल्याबद्दलही सरांचं आपल्याला अभिनंदन करायचं आहे, त्यांचं आपल्याला शुभेच्छा देऊन सत्कार करायचा आहे। पण सर्वसाधारणपणे सर आपल्या एवढे वरिष्ठ रँकचे अधिकारी आम्ही सर्वसामान्य लोकांना आम्हाला पाहायला फार कमी वेळेला मिळतात आणि आम्हाला म्हणजे नेमकं कळत नसतं की फार कमी आहे सर्व सर। तर सर 1992 पासून पोलीस खात्यामध्ये आहेत आणि आता 2025 आता तुम्ही अंदाज लावू शकता की सर अनेक जिल्ह्यांचे SP राहिले आहेत, अनेक SRPF कमांडंट म्हणून। तर मी आता सरांना ही जी राष्ट्रपती पदक जे मिळालेलं आहे त्याच्या संदर्भात मी सरांच्याबद्दलची माहिती गोळा करत होतो। तर मला जवळपास म्हणजे ते मुद्दे संपलेच नाही, जवळपास 21 मुद्द्यांची माहिती सरांची माझ्यापर्यंत आलेली, जवळपास 21 मुद्द्यांची माहिती। तर मी फक्त टोकन म्हणून फक्त आता आपले कोल्हापूर रेंजचे ते जेव्हा IGP झालेत सर, तर तेव्हापासूनचं त्यांचं जे कार्यकर्तृत्वाचा आलेख आहे ते मी थोडक्यात आपल्यासमोर मी मांडतो। कोल्हापूर परिक्षेत्रातून उत्कृष्ट कामगिरीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे शिवाजीनगर पोलीस ठाणे व शिरोळ पोलीस ठाणे हे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून 2024 साठी घोषित झालेले आहे पूर्ण राज्यातून। त्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये नवीन पोलीस स्टेशन, निवासी इमारती यांची उभारणी करणे, पोलीस अधिकारी व कुटुंबीय यांच्या कल्याणासाठी उपाय, मानसिक ताणतणाव हाताळणीचे उपाय, कौशल्यपूर्ण कामकाज प्रशिक्षण देण्यासाठी अनेक वेळेला कार्यशाळा जिल्हा स्तरावर आणि परिक्षेत्र स्तरावर सरांनी आयोजित केलेल्या आहेत। पोलीस विभागासाठी उत्कृष्ट योगदान, निष्कलंक सचोटीसह कर्तव्यनिष्ठ गुणवत्तापूर्ण कामगिरी व प्रामाणिक शिस्तप्रिय अधिकारी असा सरांचा नावलौकिक आहे आणि या सर्व नावलौकिकामुळेच सरांना उल्लेखनीय सेवेबद्दल 26 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती पदक जाहीर झाले। तर सर, आपल्या नेतृत्वाचा आम्हाला अभिमान वाटतो। आपला कार्यालय असाच उंचावत राहो, आपलं मार्गदर्शन आम्हाला मिळून आमच्याही सेवेमध्ये अनुभवामध्ये असाच आम्हाला
मार्गदर्शन मिळत राहो. आमचाही अनुभव आपल्या स्तराप्रमाणे उंचावत राहण्याचा आम्ही प्रयत्न करू सर. तर पुन्हा एकदा सरांचं मी खूप खूप अभिनंदन करतो राष्ट्रपती पद मिळाल्याबद्दल आणि सूत्रसंचालकांना पुन्हा. मी माननीय SP सरांना विनंती करतो की माननीय स्पेशल IGP सरांचा मी माननीय SDPO सरांना विनंती करतो की त्यांनी IGP सरांना वृक्ष देऊन त्याचं स्वागत करा. स्वागत करा. मी SDPO साहेबांना विनंती करतो की त्यांनी ॲडिशनल SP सरांचं वृक्ष देऊन स्वागत करा. सत्काराचा कार्यक्रम पार पडला. सर, आपल्या वार्षिक निरीक्षणाच्या अनुषंगाने समाजामधील विविध घटकातील जे प्रतिनिधी आहेत ते आपल्याकरता प्रातिनिधिक स्वरूपात आपली भेट घेण्याकरता आलेले आहेत सर. तर आपल्याला सर नुकतेच उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक हे आपल्याला प्रदान करण्यात आलेलं आहे सर. तर प्रातिनिधिक स्वरूपात सर ते आपल्याला वृक्ष स्वरूपामध्ये छोटी भेटवस्तू देऊन आपले सर सत्कार करू इच्छितात सर. त्यातले काही प्रातिनिधिक स्वरूपातल्या मी आमंत्रितांना सर या कामी समोर निमंत्रित करतो सर. कृपया त्यांनी सरांचा सत्कार करण्याकामी स्टेजवरती यायचं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे काही प्रतिनिधी आपल्याकडे आवर्जून उपस्थित झालेले आहेत. पैकी सर बाबाराजे जाधवराव आणि श्री बाबूसाहेब माहेरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. त्यानंतर मी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस पाटलांना विनंती करतो की त्यांनी समोरच्या बाजूला येऊन सरांचा सत्कार करायचा आहे. त्यापैकी मोहन इंगळे आणि सारिका झेंडे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात समोर येऊन सरांचा सत्कार करायचा आहे. यानंतर सर आपल्याकडे सर प्रसिद्ध असं नारायणपूर देवस्थान आहे सर. त्यांच्या वतीने भरत नाना क्षीरसागर आपल्याकडे आलेले आहेत सर. तर ते प्रातिनिधिक स्वरूपात आपला सर सत्कार करू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो की समोर येऊन त्यांनी माननीय IG सरांचा सत्कार करायचा आहे. वतीने दीपक फडतरे आपल्याकडे आलेले आहेत. तर त्यांना विनंती आहे की आदरणीय सरांचा आपण सत्कार करायचा आहे. आपल्याकडे एक स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने संतोष काका जगताप या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांनी आदरणीय सरांचा एक छोटे रोप देऊन सत्कार करायचा आहे. सत्कार करायचा आहे.
सामाजिक क्षेत्रात आपल्याकडे काम करणारे बंडू काका जगताप या ठिकाणी आलेले आहेत, तरी त्यांना पण विनंती आहे की त्यांनी समोर येऊन सरांचा सत्कार करायचा. मी विनंती करतो की पोलीस पाटलांच्या वतीने 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आणि जर पोलीस दलाच्या कडून आपल्या काही अपेक्षा असतील, काही आपल्याला कामकाजामध्ये सुधारणा अपेक्षित असतील, तर त्याही आपण या ठिकाणी व्यक्त कराव्यात अशी माननीय IGP सरांची सूचना आहे. आज भोर पुरंदर पोलीस विभागाचे वार्षिक निरीक्षण कामी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलाले साहेब पुरंदर तालुक्यातील नागरिकांचे सुसंवाद साधण्यासाठी आज उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्व उपस्थितांच्या वतीने व पोलीस पाटील सर्व बंधू भगिनींच्या वतीने त्यांचं मी स्वागत करतो. या ठिकाणी तसेच आपले पुणे जिल्ह्याचे SP पंकजी देशमुख साहेब, बारामती विभागाचे ॲडिशनल SP बिरादर साहेब, भोर विभागीय अधिकारी तानाजी बर्डे साहेब, ते आपले सर्व नागरिकांनी संवाद साधण्यासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल सर्व पोलीस उपस्थित व भोरमधून व वेल्ल्यातून आलेले व पुरंदर तालुक्यातून सर्व पोलीस पाटलांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो व त्यांना राष्ट्रपती पदक प्रदान झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व सांगतो. श्रेयानंतर कोण बोल यानंतर सामाजिक कार्यकर्ते बबूशेठ मावरकर हे आपलं मनोगत व्यक्त करतील. कोल्हापूर क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनीलजी फुलारी साहेब यांचा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दलचा सन्मान आणि त्यांच्या वार्षिक निरीक्षणाच्या कार्यक्रमांतर्गत आज भोर विभागामधल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांशी, अधिकाऱ्यांशी आणि भागातल्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सुसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कोल्हापूर क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनीलजी फुलारी साहेब, त्यांच्याबरोबर व्यासपीठावर असलेले जिल्ह्याचे अधीक्षक पंकजी देशमुख, बारामती उपविभागाचे अतिरिक्त अधीक्षक बिरादार साहेब, व्यासपीठावर असलेले आणि आमच्या भोर विभागाचे उपविभागीय अधिकारी बर्डे साहेब, राजगडचे ज्यांनी इथं सुरुवातीला प्रास्ताविक केलं ते गवळी साहेब, सासवडमधील आमचे सर्व अधिकारी साहेब आहेत, जिजूरचे साहेब आहेत, निरेचे आहेत आणि राजगड, वेला, राजगड, भोर आणि पुरंदरमधून आलेले आपण सर्वजण. विशेष उपस्थितांमध्ये तालुक्यातील सन्मान्य बाबाराजे आहेत, भरतमान आहेत, बंडू काका आहेत, प्राध्यापक जगताप सर आहेत, आमचे शेळके सर आहेत, सर्व ग्रामस्थ आस्थेने या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून पोलीस पाटील आहेत, तंटमुक्तीचे अध्यक्ष आहेत, गावातील प्रमुख कार्यकर्ते आहेत. आपलं स्वागत करताना आम्हाला विशेष आनंद आहे. जसं गवळी साहेबांनी सांगितलं की तुमची वार्षिक निरीक्षणाची भेट दरवर्षी होत असते, परंतु आमच्याशी संवाद होत नाही फारसा. आम्ही भेटत असतो, आपल्याला काही अडचणी आल्या तरच भेट होते किंवा काही कार्यक्रम असेल तरच भेट होते. पण सुसंवादाचा आजचा कार्यक्रम स्तुत्य वाटला. कोल्हापूर परिक्षेत्र राज्याचा जो भाग आहे, मग तो कृषी असेल, औद्योगिक असेल, शिक्षण असेल, या सर्वच बाबतींमध्ये आणि नागरिकांमध्ये अत्यंत प्रगत भाग आहे कोल्हापूर परिक्षेत्राचा. आणि या अनुषंगाने अनेक गोष्टी पुढे येत असतात, ज्या प्रगती करत असतात. त्याचबरोबर काही वाईट प्रवृत्ती पुढे येत असतात. या सर्वांना बरोबर घेऊन या पूर्ण कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये उत्तम शांतता राखण्याचं, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस दलाची अनेक वर्षांची परंपरा आहे, त्यांनी कायम राखलेलं आहे. आणि याच कोल्हापूर परिक्षेत्राचं आज नेतृत्व करणारे सुनीलजी फुलारी साहेब यांना राष्ट्रपती पदक मिळालं. त्यांच्या उल्लेखनीय 21 कामांचा या ठिकाणी मागोवा घेऊन उल्लेख केला गवळी साहेबांनी. सर्वांचा उल्लेख या ठिकाणी करता आला नाही, पण या पदापर्यंत जाऊन सन्मान मिळवणारा अधिकारी हा निश्चितपणे आपल्याला अभिमानास्पद आहे.
आणि विशेष करून आज कोल्हापूर परिक्षेत्राची जबाबदारी ते सांभाळत आहेत, ज्या परिक्षेत्रामध्ये आपल्या तालुक्याचा आणि आपल्या विभागाचा अंतर्भाव होतो, ते आम्हा सर्वांच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मी जसं मगाशी म्हणालो की कोल्हापूर परिक्षेत्र हे राज्यामधल्या सर्वात प्रगत क्षेत्रांपैकी एक आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर हे अत्यंत प्रगत जिल्हे आहेत. याचं निश्चितपणे सर्वच बाबतीमध्ये प्रगती होत असते आणि वाईट प्रवृत्ती याच्याबरोबर वाढत असतात. पण त्याचा बरोबरीने सामना करून कायदा आणि सुव्यवस्था आणि सुसंवाद राखण्यामध्ये पोलीस दल कुठेही कमी पडलेले नाही, ते आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी नमूद करावंच लागेल. आपण सर्वजण सुसंवाद साधण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आहोत. काही लोक म्हणाले की काही सूचना असतील तर पोलीस दलाला कराव्यात. मला वाटतं काही त्याची गरज वाटत नाही, कारण आम्हाला सर्वांची मानसिकता ओळखून पोलीस दल ज्या प्रकारे काम करत असतं, विशेष करून आम्हाला जिल्ह्यामध्ये तर देशमुख साहेब आहेत, बारामती विभागामध्ये बिरादार साहेब आहेत, आमचे ते बर्डे साहेब आहेत, अधिकारी साहेब आहेत, जेजुरीचे साहेब आहेत आमचे. हे सर्व क्षेत्रामध्ये शांतता सुव्यवस्था खूप चांगल्या प्रकारे आहे. विशेष करून यामध्ये महिला बसलेल्या आमच्या बऱ्याचशा महिला पोलीस पाटील आहेत. विशेष करून माझ्या गावामध्ये सुद्धा महिला पोलीस पाटील आहे. परंतु पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारीने आज नेतृत्वाची धुरा सांभाळताना त्या सगळ्या महिला कुठेही कमी पडत नाहीत. आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून आज पोलीस दलाबद्दल अभिमान व्यक्त करत असतानाच आमच्या परिक्षेत्राच्या सन्मानित पोलीस अधिकाऱ्याचं या ठिकाणी स्वागत करताना मी आपणा सर्वांच्या वतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनीलजी फुलारी साहेब यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण आमच्या इथे आलात, आमची संवाद साधलात, त्याबद्दल तालुक्याच्या वतीने आपण मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर सामाजिक कार्यकर्ते माननीय बंडूकाका जगताप हे आपले मनोगत व्यक्त करतील. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म ज्या गडकिल्ले पुरंदरवर झाला, त्या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या सासवड शहरामध्ये खऱ्या अर्थानं एक उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा सन्मान आणि अभिनंदनपर कार्यक्रम होत असताना आम्हाला पुरंदरवासियांना फार मोठा आनंद होत आहे. या पुरस्काराच्या निमित्तानं उपस्थित असलेले मान्यवर माननीय सुनीलजी फुलारी साहेब, माननीय श्री पंकजजी देशमुख साहेब, गेल्या आठवड्यामध्ये आपण उपस्थित राहिला होतात कार्यक्रमाला. अतिशय चांगला असा कार्यक्रम पार पडला. त्याचबरोबर माननीय श्री ॲडिशनल SP साहेब, बिरादार साहेब, त्याचबरोबर या भागाचे आदरणीय DYSP बरड साहेब, त्याचबरोबर सर्वच प्रामाणिक अधिकारी खऱ्या अर्थानं समाजाच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपण काम करत असतात आणि समाजामध्ये संस्कार आणि संस्कृतीचं जतन कसं घडावं यासाठी आपण ठोस पावलं उचलत असतात आणि त्या दिशेने आपण काम करत असताना आम्हा सर्व नागरिकांना त्याचा सार्थ अभिमान वाटतो. खऱ्या अर्थानं साहेब, असे स्तुत्य उपक्रम किंवा असे कार्यक्रम आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये सातत्यानं होत राहो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर आज हा पुरंदरवासियांना आनंद होतोय आपण आल्यामुळं. खऱ्या अर्थानं गेल्या आठवड्यामध्ये कायदा सुव्यवस्था किंवा लोक अदालत असतं अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचे ओक साहेब या ठिकाणी येऊन गेले. आमच्या पुरंदरवर आपला सर्वांचा असंच शुभ आशीर्वाद असावेत अशा पद्धतीची मी आशा बाळगतो. खरं तर संस्कार आणि संस्कृतीचं जतन करण्याचं काम आणि धार्मिक सलोखा एकत्र शांतता आणि संयम घडवून आणण्याचं काम आपण करत असता आणि म्हणून अशा या स्तुत्य उपक्रमासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. आपल्याला राष्ट्रपती पदक प्रदान झाल्याबद्दल आपलं मनस्वी पुरंदर तालुक्याच्या वतीनं मी हार्दिक असं अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर 18 पगड 12 बलुतेदार चॅरिटेबल ट्रस्टचे मंगेश गायकवाड हे आपले मनोगत व्यक्त करतील. आज या ठिकाणी कोल्हापूर परिक्षेत्र
चे विशेष पोलीस महानिरीक्षक आदरणीय श्री सुनील फुलारी सर यांचं या ठिकाणी पुरंदरच्या आणि या सासवडच्या पुण्यनगरीत आपल्या सर्वांच्या वतीने मी सरांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर फुलारी सर आलेत तर सगळ्यांच्या अशा चेहऱ्यावर चैतन्य दिसतंय. आमचे 18 पगड 12 बलुतेदार संघटनेचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पुणे जिल्ह्याचे अधिकारी, त्याचप्रमाणे या क्षेत्रातील तानाजी बर्डे सर असतील किंवा अधिकारी साहेब असतील किंवा वागचौरे साहेब असतील. सर, खऱ्या अर्थाने सांगायचं झालं की 18 पगड 12 बलुतेदार या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सासवड पोलीस स्टेशन आणि जेजुरी पोलीस स्टेशनमधील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी घेऊन जात असतो. त्यावेळेस अतिशय चांगला असा रिस्पॉन्स त्या सगळे पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी आम्हाला देतात. अतिशय समजावून सांगतात की कशा प्रकारे आपल्याला याच्यातून न्यायनिवाडा करता येईल आणि कशा प्रकारे एखाद्या सामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय देता येईल. मी अधिकारी साहेब असतील किंवा वागचौरे साहेब असतील या सर्वांचं खऱ्या अर्थाने आम्ही आमचे 18 पगड 12 बलुतेदार सोशल फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर यांच्या वतीने या ठिकाणी या दोन्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थाने या पुरंदर तालुक्याच्या जनतेची मनापासून अशी सेवा करतायत. त्यांच्या जोडीला आमचे तानाजी बर्डे सर असतील, ते पण अतिशय चांगल्या अशा पद्धतीने आम्हाला सहकार्य करतात. मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि फुलारी साहेबांनी या ठिकाणी आपल्या पुरंदरच्या पुण्यनगरीत आले त्याबद्दल त्यांचं धन्यवाद देतो. थँक्यू. यानंतर उदाचीवाडी तालुका पुरंदर येथील पोलीस पाटील रुपाली कुंभारकर या आपले मनोगत व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेब, तसेच पुणे ग्रामीणचे अधीक्षक पंकज देशमुख साहेब, आपल्या पुणे भोर विभागाचे उपविभागीय अधीक्षक बर्डे साहेब, तसेच सर्व या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकारी आणि सर्व गावातून आलेले पोलीस पाटील आणि आपल्या पंचक्रोशीमध्ये तालुक्यामध्ये काम करणारे सर्व व्यक्ती, आज या ठिकाणी सुनील फुलारी साहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. आणि या मोठ्या लोकांचं मार्गदर्शन ज्यावेळी आम्हा पोलीस पाटलांना मिळत असतं त्यावेळी आपोआपच आमची काम करण्याची जी उमेद आहे ती वाढत जात असते. आणि जसं साहेबांनी सांगितलं की यावेळी पहिल्यांदाच एवढे मोठे मोठे लोक या ठिकाणी येतात, अधिकारी येतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यातूनच आम्ही पोलीस पाटील हळूहळू घडत असतो. आम्हाला गावामध्ये काम कसं करावं याची नवीन नवीन माहिती मिळत असते. तसेच आमचं जे सासवड पोलीस स्टेशन आहे ते आम्हाला पोलीस पाटील म्हणून काम करत असताना येणारे सण उत्सव असतील, तसेच वेगवेगळे कार्यक्रम असतील, यामध्ये कसं काम करावं यावेळी वेळोवेळी सूचना करत असतं. त्यामुळे आम्हाला कोणत्याही अडचणी येत नाहीत. तसेच जे पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत ते इतक्यावर न थांबता की ज्या NGO काम करतात त्या NGOच्या माध्यमातून गावातला जे बेरोजगार तरुण आहे त्या तरुणापर्यंत सुद्धा आम्हाला पोचायला सांगतात की तो तरुण बेरोजगार न राहता त्याला कशा प्रकारे नोकरीची संधी मिळता येतील, विविध क्लासेस कसे उपलब्ध होतील यासाठी देखील आम्हाला हे पोलीस स्टेशन मार्गदर्शन करत असतं आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सांगत असते. तसेच आम्हाला कोणत्याही अडचणी ज्यावेळी येतील त्यावेळी हे पोलीस स्टेशन खंबीरपणे आमच्या पाठीमागं उभं राहते. त्यामुळे आम्हाला काम करत असताना कोणत्याही अडचणी जाणवत नाहीत. तसेच आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख आहेत सुनील फुलारी साहेब यांना राष्ट्रपती पदक प्रदान झाल्याबद्दल आमच्या सर्व पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार आणि अशाच त्यांची यशस्वी होण्याची जी उंची आहे ती दिवसेंदिवस वाढो अशी आमच्या संघटनेच्या वतीने आणि माझ्या कुंभारकर पाटील परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. या नागरिक भेट व सुसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक बोलण्याची बऱ्याच जणांची इच्छा आहे, परंतु वेळेअभावी आता आपल्या सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे कोल्हापूर विभागाचे
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी सर अनमोल असं मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर आदरणीय सरांनी मार्गदर्शन करावं असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. उपस्थित सर्व पुरंदर, सासवड, जेजुरी या भागातील गणमान्य नागरिक, पोलीस पाटील, बंधू आणि भगिनी, माझ्यासोबत मंचावर उपस्थित पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, येथील SDPO श्री तानाजी बर्डे, उपस्थित माझे सर्व पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि अंमलदार, उपस्थित पत्रकार मित्र, मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून इथे आपण सगळे आलात. काही जण माझ्या ओळखीचे आहेत, इथे समोर बसलेले आहेत. पण आपण जे बोललात की मोठे अधिकारी आलेले आहेत किंवा मोठ्या मार्गदर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत, असं काही नाही. आम्ही आपल्यापैकीच आहोत आणि मोठे अधिकारी किंवा मोठं असं काही नसतं. आम्ही सुद्धा लोकसेवक आहोत आणि आमचं काम आहे सेवा करणे जनतेची. त्यासाठीच जेव्हा जिथे जिथे मी जिल्ह्यांमध्ये जातो तिथे नागरिकांना भेटणे, नागरिकांचा संवाद साधणे आणि त्यांच्या अडचणी ऐकून घेणे हा उपक्रम मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये राबवत असतो. आणि मला आनंद आहे की आपल्यासारखे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असंख्य संख्येने मला नागरिक भेटतात. त्याच्यातून त्यांच्या काही अडचणी दूर करता आल्या, काही मदत करता आली स्थानिक पोलीस स्टेशनकडून, ते आम्ही करत असतो. पोलीस पाटलांनी मग सांगितलं काही अडचणी विशेष नाही आहेत, पण मला इथे सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांनी की आपण इथे पोलिसांना सतत मदत करीत असतात. नाईट राऊंडमध्ये, पेट्रोलिंगमध्ये आपण पोलीस पाटील सहभागी झालेला आहात पोलीस अधिकाऱ्यांसोबत. काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन युवक वर्गांना, विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आमचे पोलीस अधिकारी या भागातील करत आहात. ते चांगली बाब आहे, कारण शासनालाही अपेक्षित आहे की आम्ही स्थानिक समाजाला, नागरिकांना, विद्यार्थ्यांना मदत करावी. शाळा कॉलेजमधले जे मुलं मुली आहेत, विशेषतः मुली, त्यांना जो त्रास होतो तो दूर झाला पाहिजे. शिक्षण घेताना, जाताना, येताना समाजामध्ये काही अडचणी महिला वर्गाला, विशेषतः मुलींना जाणवतात, त्याच्यामध्ये आमच्याकडून मदत झाली पाहिजे. अशा वेळेस नागरिकांना तत्परतेने मदत झाली पाहिजे हे आम्ही बघत असतो. सध्या शासनाचा एक 7 सूत्री कार्यक्रम सुरू आहे 100 दिवसांचा, आणि त्याच्यामध्ये सगळे शासनाची खाती सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये पोलीस खात्याचा सहभाग आहे. त्यामध्ये हेच अभिप्रेत आहे की आम्ही जे गुन्हे दाखल करतो, गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्यांची निर्गती करणे, मुद्देमाल आपल्याला परत करणे तक्रारदारांना, नंतर नागरिकांशी सुसंवाद साधणे, काही सेवा आम्ही देतो जसं पासपोर्ट आहे, चारित्र्य पडताळणी आहे आणि इतर परवाने आहेत. त्या तत्परतेने कशा मिळतील, अडचणी त्याच्यातल्या दूर करणे, अडथळे दूर करणे, आमच्या पोलीस स्टेशन आणि कार्यालय स्वच्छ राहतील, आपल्याला आल्यावर बसण्याची व्यवस्था, पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. काही ठिकाणी मुद्देमाल पडू नयेत, वाहनं पडू नयेत कित्येक वर्ष, त्यांना कोर्टाच्या मान्यतेने आणि कागदोपत्री सगळी कायदेशीर पूर्तता करून परत करणे किंवा विल्हेवाट लावणे, हे सगळे उपक्रम त्या 7 सूत्री कार्यक्रमात आहेत. आणि 100 दिवसानंतर शासन सगळी परीक्षा घेणार आहे सगळ्या खात्यांची, सगळ्या खात्यांच्या ऑफिसेसची, म्हणजे तालुका लेवलपासून राज्याच्या राजधानीपर्यंत. आणि त्याच्यात प्रत्येक खात्यामधून एक कार्यालयाचा क्रमांक काढण्यात येणार आहे. त्याची परीक्षा होऊन 100 गुण त्यामध्ये आहेत. तुमच्या माहितीसाठी जशी परीक्षेत शाळा कॉलेजमध्ये परीक्षा होते तशीच आहे. आणि ते मूल्यमापन करायची एक समिती आणि एक एजन्सीसुद्धा शासनाने ठरवलेली आहे. 50 दिवस झाल्यानंतर एक मूल्यमापन झालं होतं आणि पुढच्या एप्रिलमध्ये शेवटचं मूल्यमापन आहे. तर मला आशा आहे की आमच्या पोलीस स्टेशन, आमचे SDPO ऑफिस, आमचे SP ऑफिस यामध्ये काही सुधारणा आणखी घडून आणतील. सेवांमध्ये आपण आता समाधान व्यक्त केलं, आणि याच्यापेक्षाही उच्च कोटीच्या सेवा आम्ही देऊ शकू आपल्याला. आणि त्याच्यात आपल्या काही सूचना असतील तर आपण केव्हाही मला पंकज देशमुख साहेबांना सांगू शकता. मला बरेच नागरिकांचे मेसेज आणि फोन येत असतात, आम्ही ते अंमलात आणण्याचे प्रयत्न करतो. आमचंही लोकांचं काही चुकलं असेल तर ते आम्ही चुका दुरुस्त करत असतो. त्यामुळे एक चांगला समाज आणि पोलीस नातं निर्माण होईल, एक कम्युनिटी पोलिसिंग किंवा सहकार्याची भावना होईल. तसा हा भाग शांत आहे आणि तो यापुढेही शांत राहावा. जी काही थोडीफार गुन्हेगारी आहे ते नियंत्रणात राहावी आणि जास्त गुंड असतील त्यांना आटोक्यात ठेवून कायद्याचा धाक दाखवावा, असं मी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत माझी चर्चा ऑलरेडी झालेली आहे.
आपण इथे आलात आणि माझा सत्कार केलात, त्या कौतुकाचे 2 शब्द बोलले, त्याबद्दल मी आपला वैयक्तिकरित्या अत्यंत आभारी आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी SP आणि त्यांचे स्थानिक SDPO PI यांचाही आभारी आहे. असंच सहकार्य यापुढे आपण सगळे कायम ठेवू, एकमेका सहाय्य करू आणि एक चांगला समाज घडू अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर, आपण अनमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. आणि यानंतर 18 पगड 12 बलुतदार संघटना यांच्या वतीने आप्पा पांडवलकर हे आदरणीय माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सर यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करीत आहेत. तसेच यानंतर पुरंदर तालुका RTI संघटनेचे अध्यक्ष श्री पंकज ढोवारसो हे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सर यांचे राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल अभिनंदन करणार आहेत. फोटो घेतो फोटो. पंकज काय नाव? यानंतर जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त सुनील आसवलेकर हे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी सर यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल शाल देऊन देवाची शाल देऊन त्यांचं अभिनंदन करीत आहेत. यानंतर सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय तानाजी बर्डे सर करतील. आजच्या या कार्यक्रमासाठी थोड्याच वेळामध्ये कमी वेळामध्ये निरोप देऊन सुद्धा आपण सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावली त्याबद्दल मी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आपल्या सर्वांचा आभारी आहे. या कार्यक्रमासाठी अत्यंत व्यस्त शेड्यूल असताना पण आपल्या आदरणीय IGP सरांनी वेळ दिला, आपल्याशी सर्वांशी मनमोकळा संवाद साधला, त्याबद्दल मी खरंच माननीय IGP सरांचा मनापासून आभारी आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले आदरणीय SP सर श्री पंकज देशमुख सर, तसेच बारामती विभागाचे ॲडिशनल SP श्री गणेश बिरादार सर यांचाही मनापासून आभारी आहे. आपण सर्वांनी शांततेमध्ये आणि पोलीस दलाला सहकार्य करून या ठिकाणी उपस्थिती लावली त्याबद्दल मी पुन्हा एकदा पुणे ग्रामीण पोलीस दलांच्या वतीने आपण सर्वांचे आभार मानतो. माझे सर्व प्रभारी अधिकारी तसेच दुय्यम अधिकारी यांचे देखील मी आभारी आहे. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरता ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार मानतो आणि माननीय IG सरांच्या परवानगीने सदरचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू.